मी दोन्ही ठिकाणी जाऊन आले तरी तू तसाच बसून आहेस? म्हणजे तू काही खाल्लंही नसेल. मला भूक नाहीये. माझी काही खायची इच्छा नाहीये. शेखर, अरे काय झालं अचानक? आई, निशाचे बाबा घरी आले होते. बोल नाही, आता गप्प कायस? ज्या अर्थी तू गप्प आहेस ना त्या अर्थी निशा जे फोनवरती बोलवती ना तेच खरंय. काय म्हणाली निशा? तिचे बाबा जेव्हा घरी आले होते तेव्हा तू त्यांना काहीतरी बोललीस. तेव्हा निशा म्हणाली की ज्या घरात मला आणि माझ्या घरच्यांना मान नाही त्या घरात मी येणार नाही. निशा असं म्हणाली? हो आई. आई, पण मला माहिती आहे तू चुकीचं बोलणार नाहीस. तुझ्यात आणि त्यांच्यात नक्कीच काय ना काहीतरी वादविवाद झाला असेल. सांग नाही, कशाला आले होते बाबा घरात? ते तुला काही बोलले का? हे बघ शेखर, अर्जुन पाटील काय हे आपण चांगलं ओळखतो. ते जे काय म्हणतील त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. आणि खुद्द निशालाही त्यांचा अनुभव आलेला आहे. मला वाटतं शेखर, तू या वादात पडू नकोस. बरं ते जाऊ दे. मला आधी तुझ्या इंटरव्ह्यूचं काय झालं ते सांग नक्की. काय होणार आई? सगळं खोटं आहे ग ते. त्यांनी आधीच डिसाईड केलेलं कोणाला सिलेक्ट करायचंय ते. माझा चान्स गेला. बरं झालं. अगं काय बोलतेस तू? मला नोकरी मिळाली नाही तर तू बरं झालं बोलतेस? आई, आतापेक्षा 3 पट जास्ती पैसे कमवले असते मी. बरं झालं? अरे म्हणजे जे होतं ते बऱ्या करताच होतं असं म्हणायचं होतं मला. हे बघ, जे गेलं त्याविषयी त्रास कशाला करून घ्यायचा आपण? आपण नेहमी पुढे चालत राहायचं. हे बघ शेखर, यापेक्षा तुला चांगली संधी आहे. तू आधी फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. मला नाही वाटत मी आता फार काळ घरी राहू शकेन. लवकरच मला घर सोडावं लागेल. कालच्या प्रकरणावरून डॅडने पुन्हा एकदा सीन क्रिएट केला. आईला खूप त्रास झाला. हे असं जर सतत चालू राहिलं ना तर आईची तब्येत खूप बिघडून जाईल. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतो. एकदा मी वेगळा झालो ना म्हणजे त्यांच्या जागी ते सुखी आणि माझ्या जागी मी सुखी. हे सगळं झालं त्या नालायक चंदूमुळे. आपला अभ्यास सुरळीत चालू होता. ग्रॅज्युएशन झालं असतं, चांगली नोकरी पाहिली असती. पण नाही. आय रिअली हेट चंदू. अच्छा, तर तो चंदू म्हणजे वाईट आणि हा चीटर मंदार म्हणजे चांगला मुलगा होय. तुला एकदा बजावलं होतं ना याला परत भेटायचं नाही म्हणून. चल माझ्यावर घरी. तुला जे काही बोलायचंय ते माझ्याशी बोल. तिला का धमकावतोयस? दादा, दादा प्लीज सोड ना. तुझ्याशी बोलायला तू कोण लागतोस रे माझा? हा, ते मी आणि संपदा बघून घेऊ. चंदूवर यापुढे हात उचललास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. चंदूला मारणं म्हणजे मला मारणं आहे.
आणि संपदा हे नाव लाईफ मधनं पुसून टाकायचं, कळलं? चल तू घरी. चल घरात बस, चल. इतके वेळा बजावला त्यांनी पुरा तेच करतेस. समीर काय चाललंय हे? मला काय विचारते? हिला विचार ना कॉलेजमध्ये काय उद्योग करते ते. हिला 1000 वेळा सांगितलंय तो मुलगा मवाली आहे, चीटर आहे, पण नाही तरी त्याच्यावरच फिरणार परत परत. काय नाही आई, खोटं बोलतोय हा. उलट त्या मंदारनेच चंदूला चांगली अद्दल घडवली, पण याने जाऊन त्यालाच मारलं आणि मला सुद्धा मारतोय. समीर लाज नाही वाटत तुला संपदाच्या अंगावर हात उचलायला? अरे लहान नाही राहिला तुम्ही दोघं आता. आणि काय रे, तुला कधीपासून यायला लागली माणसांची पारख करायला? कुणाविषयी बोलायच्या आधी माणसाने आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. मंदार हा वाईट मुलगा हे कोणाच्या सांगण्यावरनं बोलतोयस तू? चंदूच्या? अरे चंदूच्या चारित्र्याचा आणि वर्तणुकीचा पंचनामा केलायस का तू कधी? छे छे, त्याचा पंचनामा कसा करणार? समीरच्या दृष्टीत तो चंदू म्हणजे देवच आहे, देव. का नसणार? हा, जेव्हा माझ्या वेळ आली होती ना तेव्हा तू नव्हता आलास, तर चंदू आला होता माझ्या मदतीला. गप्प बस समीर. मुळात पोलिसांनी तुला पकडण्याची वेळच का आली याचा विचार करा. आणि हे बघ, पुन्हा संपदा आणि मंदार विषयी वाकडा शब्द बोललेला मी कधीही ऐकून घेणार नाही. त्या दोघांच्या मैत्रीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. घरच्यांचा जीव टांगणीला लावून कोणालाही न सांगता आपले उंडरतायत गावभर. घरच्यांची आबरू वेशीवर कशी टांगता येईल याचाच ध्यास घेतलायस ना तू? अरे आपल्याला काय जमत नाही, काय करता येत नाही तर घरी पडून राहायचं ना एखाद्या कोपऱ्यात. 2 वेळेचं जेवण द्यायला कोणी नाही म्हणणार नाही तुला, पण शांत बसून राहायचं, कोणालाही ताप न देता. कुणाविषयी बोलायच्या आधी माणसाने आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. समीर, थोडं डोकं शांत ठेवावं रे. तुझं सगळं वागणं एकदम टोकाचं असतं, त्यामुळे मग सगळ्यांनाच त्रास होतो. आणि बाकीच्यांचं सोड, सगळ्यात जास्त त्रास तुला होतो. हात खूप पोळलेत रे आता आयुष्यात. एकदम घेस उरी आणि घाल उरी असं नाही चालत आता या जगात. हे बघ समीर, थोडं सावध राहावं मैत्री करताना. समोरच्यावर एकदम आंधळा विश्वास टाकू नये, त्याने मग फसतो माणूस. तुला सगळे बोलतात, रागवतात, अगदी मी सुद्धा. बरं वाटतं का मला? अरे आई आहे मी तुझी. मार तुला बसतो, पण त्याचे वळ मात्र माझ्या मनावर उमटतात. दुप्पट वेदना घेऊन. शब्दांचा मार दिसत नाही, पण तो कायमचा राहतो मनावर.
तुला वाटतं मी तुझी बाजू घेत नाही आणि त्यांना वाटतं मी तुला पाठीशी घालते. दोन्ही बाजूनी माझं मरण होतं. समीर, आता तुला शाण व्हायला हवं. हे बघ, निशा या घरात नवीन आहे. शेखरसाठी घरच्यांचा विरोध पत्करून ती आपलं घरदार सोडून आपल्याकडे आली आहे. आपल्याला तिचं मन जपायला हवं समीर. आपल्या एखाद्या वाईट सवयीविषयी ती काही बोलली तर त्यात रागवायचं कशाला? हे बघ, चूक कबूल करण्यात कधीही कमीपणा नसतो. उलट त्यासाठी धैर्य असावं लागतं. खोटा मोठेपणा बाळगण्यापेक्षा खरं पाहण्याची, खरं पचवण्याची ताकद जास्त मौल्यवान असते. एक ना एक दिवस तुला हे कळेलच. मग तुला तुझ्या आईच्या पाठीमागे तोंड लपवण्याची गरज राहणार नाही. उलट आईच विश्वासाने तुझ्या मानेवर डोकं ठेवेल. चल, झालं गेलं, गंगेला मिळालं. जेवून घे. आता उठतोस का फटका मारू एक? शहाणे हो रे माझ्या बाळा. चल चल, बुकाट्याने जेवून घे आता. मी काय तुला वाढणार बिडणार नाहीये. छळत असतो नुसतं. जा. काय ड्रामा आहे आई हा? पुन्हा तुमचे पहिले पाडे 55. तू असं करतेस ना, म्हणूनच तू सुधारत नाहीये आई. खरंच निशा वहिनी बोलते ना, तेच बरोबर आहे. काय म्हणते ती? आई समीर दादाला बोलतात, अगदी मारतात सुद्धा, पण 5 मिनिटात त्याचे लाड पुरवतात. त्यामुळे रागवण्याचं काही असरच राहत नाही. आणि त्याला खात्री आहे, कोणीही काहीही बोललं ना तरी आई आपल्याला पाठीशी घालणारच. त्यामुळेच तो सुधारत नाहीये आई. मला कळतंय ग संपदा, कळतंय मला. जीवाची तळमळ थांबत नाहीये. वाटलं हे आता ठीक होत आहेत, शेखरचं लग्न झालंय, सगळं स्थिर होईल. पण अर्जुन पाटलाच्या रूपाने पुन्हा एक भयानक वादळ घोंगवायला लागलाय आणि माझ्या समीरच्या आयुष्याची ससे होलपट थांबत नाहीये. काय करू मी? काय करू म्हणजे माझी मुलं सुखी होती. संपदा आणि निशाविषयी तर विचार करायलाही फुरसत नाही मिळाली. आई, चहा ठेवू का? शेखर दादाचा मगाशीच झालाय. आता तुला, मला आणि समीर दादाला ठेव. नको, फक्त आपल्या दोघींसाठीच ठेव. अगं, हा उशिरा उठतो ना, तो उठला की मग त्याच्यासाठी ताजा चहा कर. हेच खटकत आहे मला. काय करतो का हा? काय करतो हा? रात्री बेरात्री उशिरा काय येतो? सकाळपर्यंत लोळत का पडलेला असतो? हा उठेल तेव्हा ह्याला चहा किंवा नाश्ता द्या. अरे कशाला याचे चोचले पुरवायचे? हा जर असाच उशिरा उठत राहत असेल ना, त्याला स्वतःला चहा करून घ्यायला सांग. मला चहा मिळाला तर तुला काय काटे टोचतात का रे? काय जातं मी उशिरा उठलो तर? जातंय, सगळ्यांचं जातंय, पण कोण बोलत नाही ना, इतकंच. ही बिचारी तुझा मार खाते आणि वर तुझी सेवा करते, कारण तुझी लाड करते नाही.
पण यात निशाचा काय दोष? तिने हे सगळं का सहन करावं? काय जातंय म्हणतस ना तुम्हाला? तुझ्या अशा बेताल वागण्यामुळे माझी निशा माहेरी निघून गेली आहे. शेखर, कशाला उगाच सकाळी सकाळी भांडण उकरून काढतोयस? हे बघ, असं सारखं बोलल्याने ना माणसं कोडगी होतात. त्यांची सुधारण्याची आशाच संपते. अरे जरा धीरानं घेशील की नाही? नकोय मला चहा. बाहेर जाऊनच पेन मी. प्रत्येक घोटाला माझा उद्धार करणार, त्यापेक्षा बाहेर जाऊनच चहा पितो मी. समीर, अरे जा जा रे जा. तुझ्या जाण्याने काय निशा परत येणार नाही. आई, आई प्लीज तू अशी नाराज नको होऊस ग. मला माहितीये तुला निशाच्या वागण्याबद्दल खूप वाईट वाटतंय. संपदा, तिच्या वागण्यापेक्षा मला समीरची भीती जास्त वाटते ग. ती या घरात नवीन आहे, कामाची सवय नाहीये तिला. सगळी जबाबदारी तिच्यावर पडली, तिची थोडी कुरकुर होणारच. पण या सगळ्यातून मला तिच्या स्वभावाची चुणूक दिसली ग. म्हणजे तिच्यामुळे आपल्या घरात भांडण होतील असं वाटतंय का तुला? नाही नाही संपदा, तसं नाही. पण निशा आहे स्पष्ट वक्ती आणि समीर आहे हळवा. म्हणजे ती कितीही चांगलेपणाने बोलली ना तरी समीरला ते लागणारच. समीरच्या मनात तिच्याविषयी अढी बसू नये एवढंच वाटतं. समीर वांड आहे, बेशिस्त आहे, पण तो मनाने खूप स्वच्छ आहे. हे बघ, प्रत्येक माणसामध्ये अवगुण असतात ना, तसेच काही चांगले गुण असतातही. निशाला फक्त त्याचे अवगुण दिसले, तिला त्याच्यातले गुणही दिसायला हवेत ग. नात्याची वीण खूप कठीण असते बाई. एकदा निर्गाठी बसल्या ना तर कधी कधी आयुष्य पुरत नाही त्या सोडवायला. तू नाश्त्याचं बघ, मी फोन घेते. शेखर, हा शेखर बोल. अरे नोकरी मिळाली तुला? अभिनंदन हा तुझं. हो हो सांगते ना समीर आणि संपदाला. अरे यानाही खूप आनंद होईल. हो ना, तुझ्या मनासारखं झालं. पुन्हा एकदा अभिनंदन. ठेवते. मोहितेबाई, तुम्हाला माहित आहे तुमचा शेखर मी फेकलेले तुकडेच उचलायला गेलाय आत्ता. अशा काय बघताय? अशा आमच्याकडे बघू नका. ह्याच्या पुढे तुम्हाला बघतच राहायचंय. कारण निशा तर आलेलीच आहे आणि आता शेखरही आमच्या फ्लॅटवर येऊन राहतो की नाही ते बघा. पुन्हा पाटलाने नव्या लढाईचं रणशिंग फुंकलंय. वसुधा, सावध हो आता.